ज्या काल जी घटना घडली ती राज्याच्या दृष्टीने सगळ्यात अतिशय निंदनीय घटना आहे. ज्या विधिमंडळामध्ये कायदे पास केले जातात, राज्याचा कारभार कशा पद्धतीने केला पाहिजे हे महत्वाचे कायदे त्या ठिकाणी पास केले जातात. त्याच विधिमंडळाच्या परिसरामध्ये अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बोलून त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना जर मारहाण होत असेल ती घटना चुकीची आहे. आणि जितेंद्र आव्हाडांबद्दल जी घटना घडली, शेवट तुम्ही कायदा कशा पद्धतीने वापरला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. त्यामुळे मी राज्याच्या प्रमुखांना सगळ्यात महत्वाचं सांगू इच्छितो, आपले असे जे वाचाळवीर आहे त्यांना तुम्ही थांबवलं पाहिजे. त्यांच्यामुळे जर कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण होत असेल तर निश्चित ती घटना चुकीची आहे. आणि जर असे प्रकार जर वारंवार आमच्या नेत्यांबद्दल जर होत असतील, विशेष करून जितेंद्र आव्हाडांसारखा एक सेक्युलर विचाराचा नेता राज्यामध्ये काम करतो, त्या नेत्यांबद्दल जर अशा गोष्टी जर नेहमी होत असतील, आम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्हाला सुद्धा पाऊल उचलावं लागणार आहे. कारण मधल्या कालखंडामध्ये आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंबद्दल सुद्धा एक चुकीची लँग्वेज वापरण्याचा प्रयत्न केला. या घटना वारंवार या राज्यामध्ये होत आहे. पोलीस बळावर निश्चित दबाव आहे, गृह खातं त्यांच्याकडे, सरकार त्यांचे, त्यामुळे असं त्यांना वाटतं हम करो सो कायदा. तर हम करो सो कायदा किती दिवस, ज्यावेळेस जनतेचा उद्रेक होईल त्यावेळेस जनता निश्चित चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या लोकांचे कपडे काढल्याशिवाय राहणार नाही.